आज मी बनवणार आहे डाळ कांदा. खायला खूप छान वाटत असते अशा प्रकारचा डाळ कांदा. चला तर बघूया कसा बनवायचा हा. याकरता मी चण्याची 1 वाटी डाळ रात्रभर भिजू टाकली आहे. सकाळी 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला याचा डाळ कांदा बनवायचा आहे. आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवले आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी व 1 तेजपान यामध्ये टाकलेले आहे. जिरं मोहरी छान कळकळली की यात बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे. थोडे कढीपत्ता पण टाकायचा आहे. डाळ कांदा म्हटला की कढीपत्ता टाकायचा, टेस्ट खूप छान येत असते. आता हे संपूर्ण साहित्य गोल्डन होतपर्यंत आपल्याला थोडे शिजवून घ्यायचे आहे. कांद्याचा हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, गोडा मसाला, हळद टाकायची आहे. व यामध्ये तसेच मी अद्रक लसूण पेस्ट व कांद्याची जी पेस्ट बनवून फ्रीजरमध्ये ठेवत असते ती पण टाकलेली आहे. यामुळे डाळ कांद्याला टेस्ट छान येत असते. आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये 1.5 चम्मच हिरोती टाकायची आहे. हिरोती खूप जास्त शिजू द्यायची नाही. अगदी थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये आपण जे चण्याची डाळ भिजू घातली होती ती यामध्ये टाकायची आहे. थोडी तेलामध्ये होऊ द्यायची आहे. डाळ कांदा बनवताना कांदे आपल्याला भरपूर वापरायचे आहे, त्यामुळे डाळ कांद्याला चव छान येत असते. 2-3 मिनटं तेलामध्ये व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून अगदी स्लोवर शिजवून घ्यायचे आहे. पाणी आटतपर्यंत आपल्याला ही डाळ छान शिजवून घ्यायची आहे. 5-10 मिनटं झाल्यानंतर आपली डाळ व्यवस्थित शिजत असते. हा डाळ कांदा आपल्याला पराठ्यासोबत वगैरे खायला खूप छान वाटत असते. अशा प्रकारे झटपट बनत असतो हा डाळ कांदा. एखाद्या वेळेला करून बघा, खायला खूप छान वाटत असते. अशा प्रकारे चण्याच्या डाळीचा डाळ कांदा. हे बघू शकता आपली डाळ आता व्यवस्थित शिजलेली आहे व जे 1 ग्लास पाणी आपण टाकले होते ते पण संपूर्ण याच्यामधले संपलेले आहे. तुम्हाला रस्सा करायचा असेल तर यात अर्धा ग्लास पुन्हा थोडं जास्त पाणी टाकू शकता. तेलाचे पराठे व ही सुकी डाळ खायला खूप छान वाटत असते. तुम्ही नक्की करून बघा एकदा अशा प्रकारे चण्याचा डाळ कांदा.